नमस्कार. एव्हरीटाईम न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. ईटी न्यूजमध्ये आपण आज बघूया देशभरातील तसेच नागपूर, विदर्भ आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या. वेळोवेळी आपल्याला ताज्या बातम्यांचे अपडेट देत राहू. आज बघूया शहरातील काही विशेष ताज्या बातम्या. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून 2024 ला नागपूरच्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालय सोमवारी पेठ येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही योग शिबिराचे आयोजन सकाळी 9 वाजता करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर मीना देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय सोमवारी पेठ नागपूर यांच्या हस्ते भगवान धन्वंतरीच्या फोटोला हार घालून दीपप्रज्वलन करून झाले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर सिंग, डेप्युटी डायरेक्टर, राज्य कामगार विमा निगम, मुंबई हे उपस्थित होते. या योग शिबिराला योग प्रशिक्षक म्हणून आकांक्षा नारनवरे, योग तज्ज्ञ, यांनी काम सांभाळले. यामध्ये त्यांनी योगाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले आणि उपस्थित लाभार्थींकडून योग करून घेतला. या प्रसंगी रुग्णालयातील विमाधारक, त्यांचे कुटुंबीय आणि कर्मचारी वृंद यांनी या योग शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरासाठी डॉक्टर हर्षवर्धन कांबळे, निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रवीणा इंदुरकर, डॉक्टर प्रियंका सोनटक्के, डॉक्टर अभिषेक कोकुर्डे, डॉक्टर फैजान खान आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.